नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 3 मध्ये टॉपिक 3.1 व्हाय ही जी पोएम आहे तर त्या पोएमचा वर्कशॉप सॉल्व करणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पोएमचे जे चिटचॅट क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व केलेले आहेत, त्यानंतर आपण एक्सप्लेनेशन पण केलेलं आहे। तर क्वेश्चन नंबर 1, रीड द पोएम, डिस्कस अँड कंप्लीट द फॉलोइंग ब्लँक्स विथ प्रॉपर ॲक्शन वर्ड्स मीन्स वर्ब। म्हणजे खाली आपल्याला वर्ड दिलेले आहेत तर ते वर्डशी रिलेटेड आपल्याला कवितेतील वर्ब लिहायचा आहे, म्हणजेच ॲक्शन वर्ड लिहायचा आहे। फर्स्ट एक्झाम्पल तिथे दिलेलं आहे वुड स्विम, त्यानंतर मार्बल्स सिंक, देन बघा स्टार्स, फॉर स्टार्स शाईन, स्टार्स शाईन हा वर्ब लिहू आपण स्टारसाठी। winds blow, sun sink, sun साठी sink लिहिणार आहोत। flowers die, ocean egg, fish swim, rain fall, ice melt, and last bees spin। तर इथे हे वर्ड्स बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे सगळे जे वर्ड्स दिलेले आहेत त्या वर्ड्सशी रिलेटेड आपण इथे जे लिहिलेले आहेत हे सगळे वर्ब आहेत, म्हणजेच ॲक्शन वर्ड आहेत, हे लक्षात घ्या। शाईन, ब्लो, सिंक, डाय, एग, swim, fall, melt and sting. These all are action words or verbs. अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न सोडवून झालेला आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, डिस्कस इन पेअर्स अँड राईट द रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोएम। म्हणजे कवितेतील आपल्याला रायमिंग वर्ड लिहायचे आहेत। कविता जेव्हा आपण अभ्यासत असतो तेव्हा आपल्याला त्या कवितेचे रायमिंग वर्ड येणं गरजेचं असतं। रायमिंग वर्ड हे नेहमी आपली कवितेची जी शेवट लाईन असते त्या लाईनचा जो शेवटचा वर्ड असतो तिथे प्रामुख्याने येतात, त्यामुळे आपण आता कवितेतले रायमिंग वर्ड लिहिणार आहोत। फर्स्ट बॉय, बाय, सेकंड सिंक, ड्रिंक। यमक जुळणारे शब्द असे त्याला म्हटलं जातं। स्काय, डाय, त्यानंतर नोज, फ्लोज, त्यानंतर फ्लाय, स्काय, आणि शेवटचा आहे स्टोन, बोन। शब्द बघितल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की शेवटचा जो साऊंड आहे, एंडिंग साऊंड या प्रत्येक वर्डचा जो आहे तो सेम आहे, त्याला मराठीत आपण यमक जुळणारे शब्द असे म्हणतो आणि तेच शब्द आता आपण इथे लिहिलेले आहेत। त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3, व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाव, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय। In these two lines the word why is repeated, so it is a figure of speech called repetition. आता यापूर्वी आपण फिगर ऑफ स्पीच बघितलेले आहेत, मग ते ऑनोमोटोपोइया असेल किंवा आणखीन कोणतं असेल, बरोबर, परत अलायटरेशन असेल किंवा ऑनोमोटोपोइया असेल, तर त्याची वेगळी आपण व्याख्या अशी बघितलेली आहे। आणि आज आपण रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच पाहणार आहोत। अतिशय सोपं असं फिगर ऑफ स्पीच आहे, म्हणजेच अलंकार आहे। रिपिटेशन म्हणजे काय, तर पुनरावृत्ती, पुन्हा होणे, पुन्हा शब्द येणे, म्हणजेच रिपिटेशन इट इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच वन और मोर वर्ड्स आर रिपीटेड इन द सेम सेंटेन्स। फॉर एक्झाम्पल, सन, सन इट गिव्स मी अ ग्रेट जॉय। म्हणजेच एखाद्या ओळीमध्ये एक शब्द एकापेक्षा जास्त वेळेला आलेला असेल तर तिथे रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच येतं। अतिशय सोपं असं फिगर ऑफ स्पीच आहे बघा। म्हणजेच सदर कवितेत व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाव, व्हाय नॉट, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की या ओळींमध्ये आपल्याला व्हाय हा जो शब्द आहे तो एकापेक्षा जास्त वेळा आलेला
दिसून येतो, म्हणजेच या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसून येते. मग पुनरावृत्ती दर्शवल्यामुळे त्याची परिणामकारकता अधिक दर्शवली जाते आणि म्हणूनच एकापेक्षा जास्त वेळा जर एखाद्या ओळीमध्ये एक शब्द आलेला असेल तर तिथे रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच येतं, हे लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 4, कंप्लीट द वेव डायग्राम. आता आपल्याला इथे डायग्राम दिलेला आहे. द लिटल बॉय वॉन्ट्स टू नो. द लिटल बॉय वॉन्ट्स टू नो म्हणजे लहान मुलाला काय जाणून घ्यायचं आहे. मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहत असताना कवितेमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत तेच लिहायचे आहे. मग ते आपण कशा पद्धतीने लिहिणार आहोत बघा. क्वेश्चन नंबर 1, व्हाय द सन sings behind the hill. The sun sings behind the hill. म्हणजेच आपल्याला वेब कंप्लीट करायला सांगितलं तर व्हाय ने क्वेश्चन विचारलेला आहे, याचा अर्थ आपल्याला इथे क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 2, व्हाय वुड शुड स्विम. व्हाय woods should swim. आणि आपण इथे क्वेश्चन मार्क देणार आहोत. म्हणजेच लहान मुलाला जे प्रश्न पडलेले आहेत ते प्रश्न आपल्याला फक्त या वेब कंप्लीट करण्यासाठी सेंटेन्स स्वरूपात लिहायचे आहेत, हे लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 3, व्हाय लीड अँड मार्बल्स सिंग. व्हाय लीड and marbles sing? Question mark. Then why stars should shine. Why stars should shine. And 5th, why winds blow. Why winds should ब्लो. तर अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की आपल्याला क्वेश्चन्स कवितेमध्ये दिलेलेच आहेत, फक्त आपल्याला इथे क्वेश्चन मार्क द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ही वेब कंप्लीट करायचा आहे. देन क्वेश्चन नंबर 5, कंप्लीट द फॉलोइंग ब्लँक्स फ्रॉम द पोएम. पुन्हा आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. फर्स्ट, वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. म्हणजेच कवितेत वातावरणाशी निगडीत जे शब्द आहेत, संबंधित जे शब्द आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. मग ते शब्द लिहत असताना कवितेतील शब्दांचाच तुम्हाला वापर करायचा आहे. मग कोणकोणते शब्द आलेले आहेत? शब्द बघितल्यानंतर लक्षात येतील की वातावरणाशी म्हणजे निसर्गाशी संबंधित जे शब्द आहेत ते शब्द आता आपण इथे लिहिणार आहोत. फर्स्ट, स्टार्स. Then storm, clouds, flowers, sky and wind, ocean. आपल्या लक्षात येईल की हे जे शब्द आहेत ते सगळे आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी संबंधित असे शब्द आहेत. देन दुसरा प्रश्न असा आहे, वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू ॲनिमल्स, फ्रूट्स अँड इन्सेक्ट्स. म्हणजेच कवितेतील असे शब्द आपल्याला लिहायचे आहेत जे प्राण्यांशी, फुलांशी, फळांशी आणि कीटकांशी संबंधित आहेत. म्हणजे ते शब्द आपल्याला तिथे दिलेले असतील ते लिहिणार आहोत आपण. फर्स्ट, सीड्स. देन फिश. Then sting. Then apple core. Spider. आणि flies. अशा प्रकारे आपल्याला हे जे दोन डायग्राम दिलेले आहेत ते दोन डायग्राम
कंप्लीट करता येतात. क्वेश्चन नंबर 6. इमॅजिन a senior student from your school has won a national level quiz contest. Frame 8 to 10 interview questions that you would ask when you interview him or her at the school assembly about the achievement. म्हणजेच तुमच्या शाळेतील एक वरिष्ठ विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी राष्ट्रीय पातळीवर झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विजयी झाले आहेत अशी कल्पना करायची आणि त्याची मुलाखत घेणारे आपल्याला काय करायचे आहेत, 8 ते 10 प्रश्न तयार करायचे आहेत. मग 8 ते 10 प्रश्न तयार आपण कशा पद्धतीने करू शकतो बघा, लक्ष द्या. फर्स्ट आपण काय विचारू शकतो, हाऊ डू यू फील आफ्टर विनिंग सच अ कॉन्टेस्ट. हाऊ डू यू फील, हाऊ डू यू फील आफ्टर winning such a contest, such a contest. Question number 2. Who has inspired you, who has inspired you to take part in this contest. Question number 3. Who else would you give credit of your success. अशा पद्धतीने आपण तिसरा प्रश्न तयार केला. फोर्थ बघा, हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर दिस क्विज, हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर दिस क्विज. अशा पद्धतीने. आणि व्हॉट इज युअर प्लॅन फॉर द फ्युचर. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज युअर प्लॅन, व्हॉट इज युअर प्लॅन फॉर द फ्युचर. म्हणजेच बघा, लक्षात येईल तुमच्या की अशा पद्धतीने आपल्याला मुलाखतीसाठी म्हणजेच इंटरव्ह्यूसाठी प्रश्न निर्मिती करायची असते, हे लक्षात घ्या. हाऊ डू यू फील आफ्टर विनिंग सच अ कॉन्टेस्ट म्हणजे ही स्पर्धा जिंकल्यानंतर तुला कसं वाटत आहे. हू हॅज इन्स्पायर यू टू टेक पार्ट इन दिस कॉन्टेस्ट. तू कोणामुळे इन्स्पायर होऊन म्हणजे कोणापासून प्रोत्साहित होऊन तू ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलास. हू एल्स वुड यू गिव्ह क्रेडिट ऑफ युअर सक्सेस म्हणजे तुझ्या यशाचं जे क्रेडिट आहे ते तू आणखी कोणाला देशील. हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर दिस क्विज या प्रश्नमंजुषेची तयारी तू कोणत्या पद्धतीने केलीस. व्हॉट इज युअर प्लॅन फॉर द फ्युचर आणि भविष्यात तुझं नियोजन, या गोष्टीतील तुझं नियोजन कोणत्या प्रकारचं असणार आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण विचारू शकतो. आणि लास्ट तुम्हाला वर्ड चेन हा क्वेश्चन दिलेला आहे. वर्ड चेन म्हणजेच काय, तर शब्दांची साखळी. आता ही शब्दांची साखळी कशा प्रकारे लिहिली जाते बघा. फॉर एक्झाम्पल, कंप्लीट द वर्ड चेन असा तुम्हाला प्रश्न आहे. आणि फॉर एक्झाम्पल, ईट, टायगर, रन, नोज, इझी हे शब्द बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की वर्ड चेन कंप्लीट करत असताना आपल्याला काय करायचं आहे. तर फर्स्ट इथे स्काय हा तिथे वर्ड दिलेला आहे आणि स्काय आफ्टर याक हा वर्ड दिलेला आहे. म्हणजेच लक्षात येईल की आपल्याला लास्ट लेटर घेऊन पुढचा वर्ड लिहायचा असतो. इथे आपण याक लिहिला. आता इथे के वर्ड आहे तर आपण काईट, ईट, टियर म्हणजेच ई, ईट, टी, टियर अशा प्रकारे आपण काय केली, ही वर्ड चेन कंप्लीट केली. पुढचा शब्द आहे क्लाउड. क्लाउड. आता डी हे लास्ट लेटर आहे
तर डी या लास्ट लेटरचा आपण वापर करून पुढचा शब्द लिहिणार आहोत, डक. म्हणजेच डी हे लास्ट लेटर घेतलं. आता पुढचा शब्दातलं के हे लास्ट लेटर आहे, तर या के चा आपण वापर करून पुढचा वर्ड लिहिणार आहोत. म्हणून पुन्हा आपण काय लिहू शकतो, किक. पुन्हा एकदा या वर्डचं लास्ट लेटर जे आहे ते के आलं, मग आपण काय लिहिणार आहोत, किंग. म्हणजेच वर्ड लिहत असताना तुमच्या लक्षात येईल की आपण शेवटचं लेटर घेऊन काय करतो आहोत, शब्द साखळी पूर्ण करतोय, म्हणजेच वर्ड चेन कंप्लीट करतोय. जसं की आपण गाड्यांच्या भेंड्या खेळतो त्याप्रमाणेच तुम्हाला वर्ड चेन कंप्लीट करायचं आहे. पुढचं उदाहरण बघूया, विंड, डॉग, गोट, tortoise and last eat. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. क्वेश्चन नंबर 4, स्टार. स्टार, रन, नोज, इझी, या आणि लास्ट व्हाय. व्हाय, या, किंग, गोट आणि टॉप. अशा पद्धतीने आपण ही वर्ड चेन कंप्लीट करतो, हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगते की आपण जेव्हा वर्ड चेन कंप्लीट करत असतो तेव्हा तुम्हाला फक्त लास्ट लेटर बघायचं आहे आणि लास्ट लेटर बघून त्याप्रमाणे शब्दाची सुरुवात करायची आहे, हे लक्षात येईल. म्हणजेच इथे शब्द लिहत असताना लास्ट लेटर महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानुसार आपली वर्ड चेन कंप्लीट होते. तर अशा प्रकारे आज आपण व्हाय ही जी पोएम आहे त्या पोएमचा जो वर्कशॉप आहे तो सॉल्व्ह केलेला आहे. हा वर्कशॉप नीट अभ्यासा आणि प्रश्न सोडवा. आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.